नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 14 जून 2024. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये काय बदल झाला आहे, त्याचबरोबर काल दिवसभरामध्ये किती पाऊस पडला आणि कुठं कुठं पडला, त्याचा परिणाम उजनी धरणात कितपत झाला, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 486.100 मीटर, तर एकूण पाणी साठा आहे 1026.24 दशलक्ष घनमीटर, अर्थात 36.24 TMC. तर मायनस साठ्यात सध्याला मायनस साठा भरून निघण्यासाठी 776.57 दशलक्ष घनमीटर पाणी कमी आहे, म्हणजे 27.42 TMC पाणी साठा अद्यापर्यंत मायनसमध्ये आहे. तर उजनी धरणाची टक्केवारी बघितली गेल्या 10-12 दिवसामध्ये उजनी धरण जवळपास 8.1% वाढलेलं आहे. म्हणजे 59.99% उजनी धरण थांबलेलं होतं. ते टप्प्याटप्प्यानं उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळं आणि दौंडच्या चालू झालेल्या विसर्गामुळे उजनी धरण सध्याला 51.18%वर -51.18%वर आलेलं आहे. काल दिवसभरात मात्र उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कसलाही पाऊस पडलेला नाही. उलट जरा थोडंसं ऊन असल्यामुळं काल बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे. आतापर्यंत 143 मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेला आहे. तर दौंडच्या विसर्गाकडे आपण जर बघितलं तर दौंडच्या विसर्गामध्ये आता सध्याला ऊन पावसाचा खेळ चालू आहे अशी परिस्थिती आहे. कारण उजनी धरणाचा येणारा जो दौंडचा विसर्ग आहे तो सातत्यानं कधी कमी होतोय, कधी घटतोय, कधी वाढतोय. त्यामुळं हा ऊन पावसाचा खेळ दौंडच्या विसर्गामध्ये पाहताना म्हणजे दिसतोय. तर काल सकाळी उजनी धरणामध्ये येणारा दौंडचा विसर्ग 6678 होता. त्यामध्ये जवळपास 1900ने कमी होऊन तो रात्री 4779 एवढापर्यंत आला होता. आणि त्यामध्ये आणखी 678ची घट होऊन आज सकाळी उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग 4101 क्युसेकवर आलेला आहे. म्हणजे सध्याला उजनी धरणात दौंडमधून 4101 एवढा विसर्ग येतोय, मिसळतोय. त्याचा परिणाम फारसा होत नाही, परंतु थोडं का होईना टक्केवारी वाढत जाणार आहे. एका दिवसाला 1% जरी पाणी वाढलं तरी आपल्यासाठी जूनच्या महिन्याच्या मानानं चांगली गोष्ट आहे. तर बाष्पीभवनाचा वेगही कालपर्यंत 3च्या घरात आला होता, परंतु काल 4.58 पर्यंत बाष्पीभवनाचा वेग आलेला आहे. वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पावसाने विश्रांती घेतलेली आहे. तुरळक ठिकाणी पडतोय पाऊस, पण त्याचा काही एवढा परिणाम त्या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये होत नसल्यामुळं, त्या पावसाचा एवढा इफेक्ट त्या धरणात होत नसल्यामुळं आणि ती धरणं आणखी अद्यापही 100% कोणते एकही धरण 19 धरणापैकी एकही धरण 100% झालेलं नाही. त्यामुळे त्या धरणातून येणारा विसर्ग, सोडण्यात येणारा विसर्ग सध्याला बंद आहे. तो जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत दौंडच्या विसर्गामध्ये किंवा बंडगार्डनच्या विसर्गामध्ये वाढ होणार नाही. आणि ती वाढ झाल्याशिवाय उजनी धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढणार नाही. पाऊस पडतोय, पण एवढा फारसा आणखी समाधानकारक पाऊस वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये नाही. त्यामुळे त्याची टक्केवारी फारशी वधारलेली नसली तरी पाऊस पडतोय हे महत्त्वाचं आहेच. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.